नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. इकडे आमचे आहो आणि आम्ही चाललेलो आहोत शॉपिंगसाठी. तर साडीची शॉपिंग करायची आहे आणि त्यासाठीच चाललेलो आहोत. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू करायचं आहे, पूर्ण बघायचं आहे. आणि हो, मी साडी घेतल्यानंतर ज्या साड्या दाखवते त्यातली तुम्हाला कोणती साडी आवडली ते नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर चला आता आम्ही जातो. माझी मम्मी तिकडून येतीच आहे. तर आज आहे संडे, तर म्हटलं चला आज सुट्टी आहे, सॅटर्डे संडेच वेळ असतो. तर मग आज आम्ही चाललो आहे साडी घ्यायला, कारण माझी मकर संक्रांतीची पण साडी राहिली होती आणि ही पण साडी राहिली होती. तर मी शॉपिंग केलीच नाही, मग मी एकदमच शॉपिंग करणार होते. त्याच्यामुळे मग मी काही घरी जाणार नव्हते या मकर संक्रांती, त्याच्यामुळे मी घेतली नाही. तर चला आता बघूयात कशी साडी भेटते वगैरे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. हे वक्कल घ्या, ते घे, चालू आहे वक्कल. हा छोटा काटे. अशा प्रकारे शॉपिंग झालेली आहे. मला असं वाटलं होतं मी खूप साऱ्या दुकानात फिरत, पण काय होतं, मला काय वाटलं खूप वेळ लावेन ना मी. मला त्यांना वाटलं, मम्मीला वाटलं ही लई दुकानात फिरत बसेल. तर मला असं वाटलं मी खूप वेळ लावेल साडी घ्यायला, पण काही लवकर साडी घेऊन झाली. एकाच दुकानात मला आवडली आणि मग त्याच्यानंतर आम्ही पुढे अजून 2-3 शॉप चॉईस करून ठेवले होते की बाबा इथे नाही आवडले ते इकडे जायचंच म्हणून. तर मग ते काही झालंच नाही, कारण इथंच पहिलंच दुकानात साडी आवडूनच गेली मला फारच मनापासून आणि घेऊन टाकली. तर चला आता जातो आम्ही घरी, कारण आता बाकीच्या पण गोष्टी आहेत, अजून काय काय तयारी करायची ते मी तुम्हाला दाखवेलच. सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि आम्ही चाललोय आता बाहेर. तर ब्लॉग म्हणजे कॅप्शनमध्ये तुम्हाला कळालंच असेल ब्लॉग कसला आहे, तर शॉपिंगचा ब्लॉग आहे. तर आम्ही चाललोय आधी आमचे कपडे घ्यायला. त्यांचे म्हणजे माझी साडी वगैरे तर झालेली आहे, पुढे दिसेलच तुम्हाला, पण त्यांचे कपडे घ्यायचे बाकी आहेत. तर बघूयात कसे ड्रेस भेटत आहेत ते. थोडंसं मॅचिंग करायचं आहे आणि कोणता पॅटर्न घ्यावा हा पण अजून डिसाइडेड नाही. तिथं गेल्यानंतर थोडंसं काही नवीन पॅटर्न आला समोर तर तो घेऊ, कसं दिसतंय ते त्याच्याच डिपेंड राहील. पण चला आमच्यासोबत आम्ही शॉपिंग कुठे कुठे करतो आहे आणि कशी करतो आहे तर ते तुम्हाला आम्ही दाखवते. पण त्या अगोदरच लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू बघा, मध्ये स्किप करू नका. चला तर अहो पण रेडी झालेले आहेत. त्यांची शॉपिंग म्हटलं पटकन रेडी झालेले आहेत. पटकन रेडी असं चाललंय बाबा. भेटलं नाही तर राहिलं असं. मग काहीच कपडेच घेणार नाही का तुम्ही? नाही भेटलं सांग तू नाही. हो, मग घरातलीच कपडे घालणार, पॅन्ट टी शर्ट. लय भारी भारी कपडे माझ्याकडे. हा ना, मग त्यापेक्षा घेऊच ना का कपडे. नाही नाही, एक राऊंड देतो बॅकअप. हा ना, बॅकअप म्हणून नका, बाकीचे कपडे बॅकअप ठीक आहे. जो घ्यायचा तो चांगला बसला बी पाहिजे. बसणारच ना, तुमच्या साईजचे पण ना. तुम्ही काय एवढे जाड आहे का? ते तेडी बघा कसा बसलाय. बिचारा तुमची गप्पा ऐकताय. मिल गई मेरी साडी. चलो तर आम्ही आता इथे सगळे जॅकेट्स वगैरे तुम्ही पाहू शकता. वाटतं हा कलर भारी आहे. हा भारी दिसतो. कुर्ता पायजामा घ्यायचा आहे.
याच्यापेक्षा एक साईज मोठी आहे का? हा परफेक्ट वाटतं. परफेक्ट वाटतंय. फिटिंग व्यवस्थित आहे. हां नाही चांगलं आहे. आतमधलं वेगळं पाहिजे. कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन. हां कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन. हां ना. एक पसंद आया तो उसका वो. हाँ ट्राई करा. काय दादा? एवढे सारे जॅकेट्स आहेत, एवढे सारे कलर्स आहेत, तितकं पण काय मॅचिंग काही भेटत नाही आहे. बघा इकडे हमारी घर पे इनको तो कुछ आता ही नहीं. मॅचेस होत नव्हते कपडे. एवढे सारे कुर्ते बघितले ना, ड्रेस कोणता सूट. ते एवढे सारे जॅकेट्स आहेत पण जसं पाहिजे आम्हाला तसं भेटत. बघ. कोणाच्या लग्नाची तयारी करते. फाइनली इनकी शॉपिंग हो गई है. फिर से शादी करना है क्या? जोडा आहे सामने, समोर जोडा आहे. घेऊन टाकू, परत एकदा लग्न करूयात. हां परत एकदा लग्न करूया. नाही परत नको, आता एकदा झाली हौस झाली आता. तर त्यांचे खूप भारी आणि मस्त कपडे झालेले आहेत, स्वस्तात मस्त. लेट्स कब आएगी भाई. आता माझी शॉपिंग झाली, आता हिची चालू झाली. काय दिसलं का लगेच घेत. हा ब्युटिफुल दिसला. आता ते हे दंजासारखं वाटतंय. पर्पल कलर दिसतं. सेम कलरच आहे त्याकडे, सेम. मधलं वेगळं आहे म्हणा. वर बघा सर. हो नाईस नाईस. तेच म्हणलं ना, युनिस नसेल घाल, मी घालू शकतो. मस्त इथं जेवण करत आहोत. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि कमेंट करायला विसरू नका.